वळूयात पुढच्या बातमीकडे। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरनं पवार कुटुंबामध्येच मतभेद पाहायला मिळतात। एकीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकावर संसदेत सकारात्मक चर्चेची तयारी दाखवली आहे आणि दुसरीकडे त्यांचेच पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी मात्र विधेयकाला कडाडून विरोध केलाय। सत्ताधाऱ्यांचा संविधानावरती घाला घालण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा हा छुपा डाव आहे असा आरोप रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या विधेयकाला पाठिंबा न देण्याचं आवाहन त्यांनी विरोधकांना केलंय। पवार कुटुंबातल्या या मतभेदांमुळेच अधिवेशनात शरद पवारांचा पक्ष नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादीने डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणं आणि एखाद्या माणसाने त्याला विरोध करणं हे चालतंय, परंतु निश्चितच शरद पवार साहेबांचा आदेश त्या पक्षामध्ये सर्वजण मानतील। डिलिमिटेशनचं बिल हे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे, याची जाणीव राष्ट्रवादीच नव्हे तर उबाटाच्या लोकांना झालेली आहे, इतर लोकांना झालेली आहे। म्हणून आता हे बिल चांगल्या पद्धतीने बहुमताने हे पास या लोकसभेमध्ये होईल याबद्दल तर शंका राहिलेली। परंतु हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे। त्यांनी भूमिका काय घ्यावी काय घेऊ नये, त्यांच्या आपसामध्ये काय मतभेद आहेत, कारण रोहित पवार सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टींना विरोध करताना आपण बघितलं असेल आणि विलिनीकरण करायचं की दोन्ही पक्षाचं त्यावर त्यांचा आक्षेप आहे। आमच्यासोबत यायचं की नाही महायुतीसोबत याबाबतही त्यांचं काही वेगळं मत आहे, ते त्यांचं वेगळं मत आहे। पण मला वाटतं हा त्यांचा कौटुंबिकी प्रश्न आहे आणि पक्षांतर्गत प्रश्न आहे, ते बसून सोडवतील।